जागांनी बाहेर पडून आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे एकला चळवळीची भूमिका याच्यापुढे बजावणार आहोत. मंडळी नमस्कार, मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी खरं तर मी तुमच्यासमोर आलो आहे. विश्लेषण म्हणजे आता निकाल लागला आहे, कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष झालेत. शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप RPI जी काही त्यांची महायुती होती त्या महायुतीला चांगलं यश मिळालं आहे. असं असलं तरी कुलदीपक शेंडे यांच्या विरोधात जे उमेदवार होते डॉक्टर सुनील पाटील, त्यांनी चांगली तयारी केली होती. राष्ट्रवादींनी लढतसुद्धा चांगली दिली, परंतु सुनील पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. आणि हा पराभव नेमका का झाला, पराभवाची नेमकी काय कारणं आहेत, हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं प्रयोजन जे आहे ते पराभव नेमका कशामुळे झाला, राष्ट्रवादीचं नेमकं काय चुकलं. कर्जतला दैदिप्यमान विजय मिळालेला असताना, म्हणजे कर्जतमध्ये भाजपने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, तिथं दैदिप्यमान विजय मिळालेला असताना खोपोलीत मात्र राष्ट्रवादीला पराभव पाहावा लागला. खोपोली मोठी नगरपालिका आहे. दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खोपोली सभा घेतली होती. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. असं असताना सुद्धा अगदी 1118 मताने, म्हणजे फार काही फरक नाही आहे, परंतु पराभव असतो. आणि त्यामुळे या पराभवाची कारणं शोधली पाहिजेत. राष्ट्रवादी पक्ष ही कारणं निश्चितपणे शोधेलच, परंतु आपण सुद्धा त्याच्यावरती आज एक वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. खरं तर गेली काही वर्ष, म्हणजे 12-15 वर्ष या पालिकेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. दत्तात्रय मसूरकर 3 वेळा नगराध्यक्ष होते, ज्यांचा आता पराभव झाला. सुनील पाटील ते सुद्धा काही काळ नगराध्यक्ष होते. सुमन अवसरमल राष्ट्रवादीच्या 5 वर्षे नगराध्यक्ष होते. मोठा कालावधी राष्ट्रवादीला मिळाला आणि राष्ट्रवादीने खोपोलीचा कारभार अनेक वर्षे सांभाळला. आणि असं असताना परिवर्तन झालं आणि राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे केवळ डॉक्टर सुनील पाटीलच पराभूत झालेत असं नाही, राष्ट्रवादीच्या जागासुद्धा घटल्या आहेत. म्हणजे 7च जागांवरती राष्ट्रवादीला यश मिळाले. मित्रपक्ष असलेल्या शेका पक्षाला 4 जागा मिळाल्यात. त्यामुळं 11 जागापर्यंत जरी आघाडी म्हणून ते गेले असतील तरी पहिल्या तुलनेत, म्हणजे मागच्या जे काही त्यांची सदस्यांची संख्या होती त्या तुलनेत राष्ट्रवादीचा आकडा कमी आहे निश्चित. म्हणजे त्यांना 2 आकडी संख्यासुद्धा गाठता आलेली नाही. आणि याच्यामागं खूप कारणं आहेत, तर त्यातल्या प्रमुख कारणांवरतीच आपण आज बोलणार आहोत. खरं तर ज्या सुनील पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली ते सुनील पाटील मूळचे राष्ट्रवादीचे. म्हणजे राष्ट्रवादीची जी स्थापना झाली 1999ला, तर मला आठवते की त्यांचे वडील माजी नगरसेवक बुटराम पाटील यांच्या घरी काही बैठका त्या काळात झाल्या होत्या. आणि स्वर्गीय विनायक चौधरी असतील, बुटराम पाटील असतील, स्वर्गीय BL पाटलांचं, खरं तर स्वर्गीय BL पाटील जे राज्यमंत्री होते त्यांचं खरं तर टाकळी हे गाव. आणि बुटराम पाटील यांच्या घरी, म्हणजे सुनील पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात असेल शहरात असेल या पक्षांनी खरं तर जन्म घेतला. असं असताना मधल्या काळात सुनील पाटील पक्षापासून दूर गेले होते. ते शिवसेनेत गेले. हनुमंत पिंगळे विधानसभेचे उमेदवार असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्या निवडणुकीत हनुमंत पिंगळे माझ्या माहितीनुसार 2014ची ती निवडणूक होती. हनुमंत पिंगळे यांचा त्यांनी प्रचार केला. हनुमंत पिंगळे यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिली होती. आत्ताचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यावेळेस बंडखोरी करत शेका पक्षाकडून ते निवडणूक लढले होते, परंतु महेंद्र थोरवेसुद्धा पराभूत झाले, हनुमंत पिंगळेसुद्धा पराभूत झाले. आणि सुरेश लाड त्यावेळेस निवडून आले होते. 2014च्या निवडणुकीत हा विषय आहे. तेव्हापासून सुनील पाटील 2024पर्यंत शिंदे गटातच होते. 10 वर्षे त्यांनी शिवसेनेतच होते. 10 वर्षे त्यांनी शिवसेनेचं काम केलं. त्या दरम्यान 19ची विधानसभेची निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये महेंद्र थोरवे आमदार झाले शिवसेनेकडे. नंतर शिवसेनेचे 2 भाग झाले, परंतु सुनील पाटील शिंदे सेनेसोबत गेले नव्हते. सुनील पाटील ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच होते. परंतु विधानसभेची जी निवडणूक झाली आता 2024ची, त्या काळात सुनील पाटील यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि ते शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटात गेले. त्याच्या मागच्या घडामोडी तालुक्याला, मतदारसंघाला सगळ्या माहिती आहेत. म्हणजे मुंबईला त्यांनी जे काही माध्यमांसमोर दिलेली प्रतिक्रिया असेल, नितीन सावंत यांच्यासाठी केलेला उमेदवारीचा आग्रह असेल, नितीन सावंत यांच्या पारड्यात पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर पक्ष सोडून ते शिंदे गटात गेलेले असतील, अशा बऱ्याच गोष्टी त्या काळात घडल्या. वर्षभरानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण शिंदे गटात राहिलो तर आपल्याला काही इथली नगराध्यक्षपद समजा जनरल झालं, आरक्षण जर तशा पद्धतीचं आलं तर आपल्याला काही उमेदवारी मिळणार नाही आणि ही उमेदवारी कुलदीपक शेंडे यांच्या पत्रात जाऊ शकते, असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी हा तसं मुळात राष्ट्रवादीवरलेच होते, त्यामुळे त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा
भव्य प्रवेश कर्जतच्या एका कार्यक्रमात झाला, ज्याला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे उपस्थित होते, अनेक दिग्गज नेते होते, धनंजय मुंडेंपासून अनेक मोठी मंडळी त्या कार्यक्रमाला होती. या सगळ्यांच्या उपस्थितीत सुनील पाटील पुन्हा स्वगृही आले आणि जर जनरल जागा झाली तर सुनील पाटीलच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राष्ट्रवादीकडून 5 नावं इच्छुक होती, ज्याच्यामध्ये अश्विनी पाटील असतील, मंगेश दळवी, दत्तात्रय मसुरकर, सुनील पाटील आणि निलेश आवटे अशी 5 नावं त्यावेळी चर्चेत होती. हळूहळू नावं कमी मागे होत गेली आणि सुनील पाटील यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालं. परंतु त्या गोष्टीला खूप उशीर झाला होता. खरं तर सुनील पाटील यांना अगोदरच जर का त्यांची उमेदवारी जाहीर केली असती तर त्यांना वेळ अधिक मिळाला असता लोकांपर्यंत पोहोचायला, प्रचार करायला. वर्षभर कुलदीपक शेंडे प्रचार करत असताना राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर नव्हता. म्हणजे कुलदीपक शेंडे शिंदे गटात गेले नव्हते तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून ते लोकांच्या समोर जात होते. आरक्षण काय पडतील हे माहीत नसताना सुद्धा ते त्यांचे काम करत होते आणि सुदैवाने आरक्षण जनरल झालं आणि ते त्यांच्या पथ्यावर पडलं. या उलट राष्ट्रवादीत मात्र शेवटपर्यंत उमेदवारावरून संघर्ष पाहायला मिळत होता. जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे तसे वयाने लहान आहेत, म्हणजे मसुरकर गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या समोर बोलताना किंवा कुठे निर्णय घेताना सुधाकर घारे यांना खरं तर अडचण होत असावी. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी सुद्धा म्हणजे उमेदवार म्हणून जी काही वेळ असला पाहिजे, खरं तर सुनील पाटलांना वेळ जो अधिकचा मिळाला हवा होता तो मिळाला नाही. म्हणजे जर योग्य वेळी तो निर्णय घेतला गेला असता, सुनील पाटील यांना जर वेळ मिळाला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु त्यांना कमी वेळ मिळाला. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाली. सुरुवातीच्या काळात प्रचंड गोंधळ होता, कसलंही नियोजन नव्हतं. हे आपण सुद्धा मांडलं आहे. म्हणजे त्यावरती आपण एक व्हिडिओ केला होता. अर्थात ती जी काय बातमी केली होती ती राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली होती, झोंबली होती. परंतु त्यातनं आपण वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला होता. सत्य जे आहे ते काय चाललंय, सगळा गोंधळ जो काय होता तो लोकांपर्यंत किंवा जे काही नेते राष्ट्रवादी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं तर राष्ट्रवादीने कमालीची सुधारणा केली. नंतरचे जे 4-5 दिवस, शेवटचे विशेषतः जे 4-5 दिवस होते त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला आणि यंत्रणा छान पद्धतीने जी काय सुनील पाटील पिछाडीवरती होते, मागे होते, त्याच्यात थोडंसं सुनील पाटील यांनी चांगली आघाडी घेतली आणि ते स्पर्धेत आले, रेसमध्ये आले. परंतु तो वेळ फार कमी होता. ज्या पद्धतीने वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष कुलदीपक शेंडे तयारी करत होते त्या पद्धतीने कुठलंही नियोजन न करता, म्हणजे आता समजा आपण असं म्हणूयात की सुनील पाटील यांना निवडणूक लढवायची होती, पक्ष कुठलाही असेल, जर त्यांना निवडणूकच लढवायची होती त्यांनी वर्षभर अगोदर तयारी केली होती. परंतु त्यांनी कोणतंही नियोजन केलं नव्हतं. त्यांचं नियोजन पूर्णपणे शून्य होतं. निवडणूक जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं सगळं सुरू झालं. तोपर्यंत कुलदीपक शेंडे खूप पुढे गेले होते. हा एक त्या पराभवाचं जे काय कारण आपण म्हणू त्यातलं हे एक पराभवाचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं आणि तशी चर्चासुद्धा आहे. दुसरं जे पराभवाचं कारण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे ठाकरेंची सेना. खरं तर कर्जतमध्ये एक मोठ बांधण्याचा प्रयत्न सुधाकर घारे यांनी केला. नितीन सावंत यांना सोबत घेतलं. ठाकरेंची जो काही शिवसेना जी काय कर्जतमध्ये त्या पक्षाला सोबत घेतलं. 2 पक्ष एकत्र आले आणि दैदिप्यमान असं कर्जतमध्ये त्यांनी विजय मिळवला. म्हणजे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना तो खरा तर धक्का आहे. ते खोपोलीचं क्रेडिट घेत आहेत, आम्ही खोपोली मारली, माथेरान मारलं, परंतु त्यांच्या होम ग्राउंडमध्ये त्यांना मोठा पराभव पाहावा लागला. 4,500 जास्त मतांनी तिथल्या स्वाती लाड ज्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्या पराभूत झाल्यात. त्यामुळे महेंद्र थोरवेसाठी हा धक्काच आहे. परंतु पराभवाकडे कुणी फार पाहत नाही, पराभवाला कुणी वाली नसतो असं म्हणतात. विजयाला मात्र अनेक जण क्रेडिट घ्यायला येतात, बाप असतात अनेक जण असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने खोपोलीच्या विजयात विद्यमान आमदार मशगूल आहेत. कारण कर्जतला त्यांचा उमेदवार नव्हता, कर्जतचा उमेदवार भाजपचा होता. तर त्यांचं काही फार नुकसान झालं नाही. नुकसान झालं ते कर्जतला लाडांचं. कारण 19ची सुरेश लाडांची निवडणूक असेल, त्यानंतर प्रतीक्षा लाड नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेली असेल, राजेश लाडांचा पराभव असेल आणि आता स्वाती लाडांच्या घरात सतत 4 पराभव लागोपाठ आलेले आपल्याला पाहायला या निमित्ताने मिळाले. खरं तर जी ताकद खोपोलीत लावली गेली ती ताकद कर्जतमध्ये लावली का हा मोठा प्रश्न आहे. कारण शिंदे सेनेचे जर का 7-8 नगरसेवक येतात, भाजपचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला. काय नक्की झालं, म्हणजे काय गेम झाले, कुणी काय केलंय, काय अशा खूप चर्चा आहेत. आपण त्याच्यावरती स्पेशल एक वेगळा विषय घेऊन निश्चितपणे बोलूच. परंतु खोपोलीच्या अनुषंगाने जर का आपण विचार करायचा झाला तर ठाकरेंच्या सेनेला ज्या पद्धतीने सुधाकर घारेंनी कर्जतमध्ये सोबत घेतली किंवा नितीन सावंतांनी त्यांचं जे काय कर्जतमध्ये एक वाक्यता जी काय झाली किंवा एक संघपणा जो काय पाहायला मिळाला तो खोपोलीत पाहायला मिळाला नाही. खोपोलीच्या म्हणजे नेत्यांनी ठाकरे सेनेच्या खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत जो काय पराभव झाला होता, दोघेजण वेगवेगळे लढलेले, त्याचा अनुभव गाठीशी असताना, म्हणजे ते सगळं माहीत असताना
2 पावलं पुढं मागं, म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पण ते करायला पाहिजे, दोन्ही बाजून ते व्हायला पाहिजे. 2 पावलं पुढं मागं करून ॲडजस्टमेंट करून जागा जर का नीट ठेवल्या असत्या तर आजचं चित्र वेगळं असतं. अचानक एकनाथ पिंगळे उठले, एकनाथ पिंगळेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही ती काय जी काय परिवर्तन विकास आघाडी येतात तर बाहेर पडतो असं जाहीर केलं आणि त्याने 11 का 12 लोकांना काहीतरी एबी फॉर्म दिले. अर्थात ठाकरेंचा काय, त्यांचा जो काय ठाकरे सेनेचा दावा होता खोपोलीत की आम्ही एवढी मतं आमच्याकडे होती विधानसभेला, काहीतरी 8,000 8,500 नितीन सावंत मतं पडली होती आणि आमची ताकद आहे खोपोलीत, हा जो दावा होता, जी काही त्यांची हवा होती, जो काय फुगवलेला होता तो खोपोलीकरांनी फोडला आहे. त्यांची काय ताकद आहे ते या निवडणुकीत स्पष्टपणे दिसले. परंतु जर उलटं काहीतरी झालं असतं, म्हणजे जर त्यांनी राष्ट्रवादीबरोबर जुळून घेतलं असतं, ती प्रेस घेतली नसती, तर कदाचित 1-2 नगरसेवक 100% ठाकरे सेनेचे आले असते, जे कर्जतला झाले. कर्जतला ठाकरे सेना बरोबर होती म्हणूनच, जर नितीन सावंत आणि ठाकरेंची शिवसेना बरोबर नसती तर पुष्पा दगडी इतक्या मोठ्या फरकाने निवडून आल्याच नसत्या. हे त्रिवार सत्य आहे. जसा राष्ट्रवादीला नितीन सावंतांचा फायदा झाला, तसा नितीन सावंतांचा सुद्धा राष्ट्रवादीचा फायदा झालाच ना, हे नाकारताच येणार नाही. दोघं बरोबर होते म्हणूनच भाजपचा किंवा विद्यमान आमदार म्हणजे महेंद्र थोरवे तिथे स्वतः होते, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर होते, रवींद्र चव्हाण जातीने लक्ष देऊन होते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड होते, अशी सगळी जाणकार लोक होती. आणि एकीकडे नितीन सावंत आणि सुधाकर घारे नौखे, म्हणजे खूप नगरपालिका लढण्याचा जो का अनुभव आहे तो दोघांनी फार नव्हता. सुधाकर घारेंनी कधीच इंटरफेअर केलेला नव्हता, कारण सुरेश लाडाच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलंय. नितीन सावंत एक वार्डात निवडणूक लढत होते, 3 वेळा जर ते नगरसेवक असले तर ऑल ओव्हर नगरपालिका हाताळायचा दोघांनी अनुभव नसतानाही दोघं एकत्र आले आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना आपण कसं गारद करू शकतो एकत्र आल्यानंतर हे त्यांनी आपल्या एकत्र येण्याने दाखवून दिलं. तीच जर गोष्ट खोपोलीत झाली असती तर चित्र वेगळं असतं. परंतु हे ठाकरेंची जी शिवसेना आहे, इथले जे स्थानिक नेते आहेत, त्यांना ते लक्षातच आलं नाही आणि एकनाथ पिंगळेंनी प्रेस घेतली आणि आम्ही बाहेर पडतो असं जाहीर केलं. 1-2 दिवसानंतर सगळी सारवा झाली. दिवसा बाहेर पडलेली ठाकरेंची सेना रात्री सगळी खोपोली झोपलेली असताना रात्रीच्या अंधारात पुन्हा त्या परिवर्तन आघाडीत आली. खरं तर असं म्हटलं जातं की हौद से गई, बूंद से गई व हौद से नहीं आती. जी काय चूक झाली होती ती सुधारायचा प्रयत्न निश्चितपणे त्यांनी केला, परंतु बूंद से गई व हौद से आती नाही असं म्हणतो, ती गेली. तो जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, जो काही परिणाम झाला, त्याचा फटका सुद्धा सुनील पाटील यांना बसला. आता असं म्हटलं जातं की ठाकरे सेनेने सुनील पाटलांवरती राग काढला, अशीही चर्चा आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे काय घडलं होतं तो राग त्या ठाकरेच्या सेनेने काढला आणि सुनील पाटील यांच्याऐवजी कुलदीप शेंडे यांना मतदान दिलं असं म्हटलं जातं. सत्यता आपल्याला माहीत नाही, परंतु तो एक फटका सुनील पाटील यांना निश्चितपणे बसला. पराभवाचं जे दुसरं कारण आहे ते हे मोठं कारण आहे. ठाकरेंची सेना जर का बरोबर असती तर सुनील पाटील 100% नगराध्यक्ष झाले असते, परंतु ती सेना बाजूला गेल्यामुळे किंवा त्यांनी जो काही गोंधळ केला मधल्या काळात, तो गोंधळ जर झाला नसता ते चित्र वेगळं असतं. तिसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु काँग्रेसने हट्टाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार मैदानात ठेवला. 900-950 दरम्यान काहीतरी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान झालंय आणि 1118 मतांनी कुलदीप शेंडे यांचा विजय झाला. जर काँग्रेस बरोबर असतं, म्हणजे काँग्रेस पक्ष जर का बरोबर असता म्हणजे ह्या परिवर्तन विकास आघाडीसोबत, तर ही चित्र बदललं असतं. तो प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला गेली सामोरं आणि त्यांचंही पानिपत झालं. त्यांचा एकही नगरसेवक आलेला नाही. डिपॉझिटच जप्त झालेत बऱ्यापैकी. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा डिपॉझिट जप्त झाले आणि बाकी खालच्या उमेदवारांचे जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे जर हे सगळं जर का जुळून आणता आलं असतं तर चित्र वेगळं असतं. हे सुद्धा एक पराभवाचं मोठं कारण आहे असं आपण म्हणूयात. या पराभवाला आणखी एक कारण असं आहे की म्हणजे मगाशी जसं मी ठाकरेंच्या सेनेचा उल्लेख केला, तर समजा एक प्रभाग आहे, त्या प्रभागात राष्ट्रवादीचा पण उमेदवार आहे, त्या प्रभागात ठाकरे सेनेचा पण उमेदवार आहे. अशी पण प्रभाग होती तर शेका पक्ष बरोबर होता राष्ट्रवादीच्या, म्हणजे जी का परिवर्तन विकास त्यात शेका पक्ष होतं, त्यांनी काम पण प्रामाणिकपणे केले. तर नगरसेवक पदाला शेका पक्षाचा पण उमेदवार आहे आणि ठाकरेच्या सेनेचा पण उमेदवार, मतं विभागली गेली आणि ज्या पद्धतीने सुनील पाटील यांना वरच्या पट्ट्यात मतदान व्हायला पाहिजे ते काय झालं नाही. आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या 10 नंबरवरती त्यांची भिस्त होती, म्हणजे 10 नंबर जो काही प्रभाग आहे त्या प्रभागाचं नेतृत्व सुनील पाटील यांनी अनेक वर्ष केलं आहे. त्यामुळं तिथं मोठा लीड मिळेल, 3च्या 3 जागा राष्ट्रवादीची येतील, 3 जागा राष्ट्रवादीलाच होत्या, तिथं काही अन्य मित्रपक्ष नव्हता. अशी जी काय हवा केली गेली होती, जे काय वातावरण निर्माण केलं गेलं होतं, म्हणजे मला आठवते की ज्या दिवशी त्या वार्डात त्या प्रभागात प्रचार होता तर सुनील पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून कार्यकर्त्यांनी जे खांद्यावर उचलून घेतलं होतं ते प्रचार संपेपर्यंत खाली ठेवलं नव्हतं. इतकी क्रेज, इतकी लोकप्रियता सुनील पाटील यांची त्या प्रभागात असताना
त्या प्रभागातल्या 3ही जागा पडतात. राष्ट्रवादीच्या 3ही उमेदवारांचा पराभव होतो आणि सुनील पाटील सुद्धा मागे राहतात. आता हे असं का घडलं याचा पण विचार आपण केला पाहिजे. जी काय हवा केली गेली की 10 नंबरमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे, सुनील पाटील यांच्या समोर उमेदवारी घ्यायला कोणी तयार नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे काय यात अतिशयोक्ती काहीच नाही आहे. जे प्रमोद महाडिक RPIचे जिल्हाध्यक्ष ते खरं तर स्वतः निवडणूक लढणार होते, परंतु सुनील पाटील समोर असतील असं वाटल्याने त्यांनी पत्नीला उमेदवारी घेतली. हरीश काळे सुद्धा तयार नव्हते उमेदवारी घ्यायला, परंतु आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल. त्यामुळे हरीश काळेंनी ती उमेदवारी घेतली आणि इतकी म्हणजे ताकद किंवा जे काय दिसत होतं वातावरण ह्या सगळ्या घाबरून या सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र तिथं सुनील पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मतदान झालं नाही. त्या उलट 11, 12, 13, 14, 15 हा जो काही हायवेच्या पलीकडचा भाग आहे त्या भागात सुनील पाटील यांना फार ताकद नसताना, राष्ट्रवादीची फार ताकद नसताना चांगलं मतदान झालं. ज्या भागातले जे कोणी कार्यकर्ते किंवा नेते जे कोणी प्रचार करत होते, मेहनत घेत होते सुनील पाटील यांच्याकडे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 9 मध्ये सुद्धा असं प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा सुनील पाटील यांना फटका बसला. म्हणजे 9 आणि 10 वरती भिस्त जी होती तिथंच जर का फसवलं गेलं किंवा तिथं जर ते कमी पडले तर त्यामुळे त्यांना खरं तर पराभव पाहावा लागला. आणखी एक प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 3, ज्यामध्ये किशोर पानसरे उमेदवार होते. किशोर पानसरेंचा सुद्धा पराभव झाला, त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी तांबेंचा सुद्धा पराभव झाला आणि तिथं कुलदीपक शेंडे यांना आघाडी आहे. तिथून सुद्धा अपेक्षा होत्या की तिथं सुद्धा मतदान चांगलं होईल, पण तिथं सुद्धा मतदान झालं नाही. अशी जी काय ऑल ओव्हर आपण कारणं जी काय बघतोय किंवा ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत तर त्या अशा पद्धतीच्या आहेत की जर का नियोजनात गोंधळ होताच, म्हणजे तो हे राष्ट्रवादीचे नेते कदाचित मान्य करणार नाहीत, परंतु गोंधळ नियोजनात 100% होता. सुधाकर घारे जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काय म्हणतात त्याला की अगदी मनापासून सगळे पक्ष एकत्र आले पाहिजेत, आमदार महेंद्र थुर्वे आणि शिंदे सेनेच्या हे प्रयत्न केले. अगदी भाजपला सुद्धा त्यांनी बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. भाजप खोपोलीत काय बरोबर आणि खोपोलीच्या स्थानिक नेत्यांची सुद्धा इच्छा होती की त्यांच्याबरोबर जावं, पण ते जमलं नाही. भाजप जर कदाचित बरोबर नसते तर तोही फटका शिंदे सेनेला 100% बसला असता. भाजप बरोबर असल्यामुळे 4 भाजपची नगरसेवक निवडून आले, त्यांचं जे काही मतदान आहे त्याचा फायदा कुलदीपक शेंडे यांना निश्चितपणे झाला. इथं जर का भाजपला त्याचा फायदा झाला असेल खोपोलीत, तर कर्जत मात्र भाजपला शिंदे सोबत जाण्या ते काय गेले किंवा आमदार महेंद्र थुर्वे यांच्यासोबत जी काही युती त्यांनी केली त्याचा फटका बसला. त्याचा एकच नगरसेवक आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 4,000 4,500च्या फरकाने पराभूत आहे, फटकाच बसलाय. त्यामुळं खोपोलीत काय वेगळं होतं असं नाही. काही गोष्टी चुकल्या, त्या जर चुकल्या नसत्या तर सुनील पाटील नगराध्यक्ष झाले असते. 1118 हा काय फार फरक नाही, 500-600 मतं इकडे तिकडे झाली असती तर. कारण ज्या पद्धतीने शिंदे सेनेकडून दावा केला जात होता 5,500-6 हजाराचा फरक राहील, आम्ही मोठ्या फरकाने विजयी होऊ, तर तो फरक काय त्यांना ठेवता आलेला नाही. सुनील पाटील यांच्याऐवजी दुसरा कोणी उमेदवार असता, म्हणजे मसूरकर असते, मंगेश दळवी असते किंवा अन्य कोणी असता, ते इतकी चुरशीची लढत निश्चितपणे झाली नसती. जी काय 19,000पेक्षा जास्त मतं मिळाली ती केवळ सुनील पाटील उमेदवार असल्यामुळेच राष्ट्रवादीला मिळाली, हे सुद्धा त्रिवार सत्य आहे. सुनील पाटील यांना मानणारा एक वर्ग आहे, जमीन असलेला एक कार्यकर्ता नेता अशी त्यांची ओळख होती. नियोजनाचा अभाव, मगाशी मी जी काही कारणं सांगितली, ठाकरेंची सेना असेल, काँग्रेसला बरोबर घेणं असेल किंवा अन्य ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर झाल्या नसत्या तर चित्र निश्चितपणे वेगळं असतं. परंतु राजकारणात जर तरला काहीही महत्त्व नसतं. असं म्हटलं जातं जो जिता वही सिकंदर, त्या पद्धतीने कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष झाले आणि सुनील पाटील पराभूत झाले. ते त्रिवार सत्य आहे. पुढची 5 वर्षे या नगराचा कारभार कुलदीपक शेंडेच करणार आहेत. त्यामुळे पराभव राष्ट्रवादीने मान्य करायलाच पाहिजे, त्यांनी तो केला सुद्धा असेल. आपला पराभव का झाला, आपण का कमी पडतोय याचं आत्मचिंतन खरं तर खोपोलीच्या व्हाईट कॉलर, मी मागे एकदा तसा एक व्हिडिओ केला होता की जे व्हाईट कॉलर नेते आले की फक्त पुढे यायचं शायनिंग मारायच्या, त्या नेत्यांनी करायची गरज आहे. दस्तूरखुद्द मसूरकर पराभूत झाले, त्यांनी सुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे की सतत आपण आपल्या भूमिका बदलल्या नाही पाहिजेत, आपण कुठेतरी ठाम असलं पाहिजे. एक राज्याचा देशाच्या स्तरावरचा एक नेता भूमिका बदलल्यामुळं पालिकेच्या निवडणुकीत खूप मोठ्या फरकाने पराभूत होतो. एक नौका उमेदवार त्यांना पराभूत करतो, ही सुद्धा चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. राष्ट्रवादीचे जे इथले नेते आहेत खोपोलीचे, ते यातून एक बोध घेतील आणि भविष्यात असं काही होणार नाही याचा विचार करतील. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात, याचा फटका अप्रत्यक्ष परिणाम ग्रामीण भागावर निश्चितपणे होऊ शकतो, शक्यता नाकारता येत. त्यामुळं सुधाकर घारे जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यांनी नितीन सावंत जे ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी खालापूरमध्ये सुद्धा कर्जतसारखीच एकत्र अभेद्य युती कशी होईल, हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जिल्हा परिषद निवडणुकीला कसे सामोरे जातील याचा विचार केला पाहिजे. हे दोन जर पक्ष एकत्र आले तर शिंदे सेनेला ग्रामीण भागात फारसं काय राहील असं वाटत नाही. परंतु हे दोन पक्ष जर एकत्र आले नाही तर खोपोलीसारखीच परिस्थिती निर्माण होईल,
होऊ शकते ही शक्यता नाकारता येते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी याचा विचार करावा. सुनील पाटील यांना भवितव्य आहे, ते घरात बसणारे निश्चितपणे नाही आहेत. पराभूत झाले असले तरी ते लोकांच्यात पहिल्या दिवसापासून आहेत. आज सुद्धा आदितीताई, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे एका कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या कार्यक्रमाला सुनील पाटील होते. सुनील पाटील फिरताना दिसतात. त्यामुळे पराभव झाला म्हणून ते घरात बसणाऱ्यांपैकी निश्चितपणे नाही. ते पुन्हा उठतील, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, याबाबत शंका असण्याचं काही कारण नाही. परंतु हा पराभव राष्ट्रवादीसाठी आत्मचिंतन करणारा आहे. राष्ट्रवादीने याच्यावरती आत्मचिंतन निश्चितपणे करावं. सुधाकर घारे यांनी पूर्ण ताकद लावली होती. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. परंतु खोपोलीचे जे काही नेते, सो कॉल्ड जे काही नेते आहेत खोपोलीचे, त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत भविष्यात या शहरात राष्ट्रवादी कशी ताकद वाढेल यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल, आपापसात ते हेवे दावे बाजूला ठेवून पक्ष कसा मोठा होईल या दृष्टीने पाहिलं पाहिजे. तरच खोपोलीत राष्ट्रवादीला भवितव्य आहे. अन्यथा राष्ट्रवादी पुन्हा कुठल्याही निवडणुकीत खोपोलीत डोकं वर काढू शकणार नाही.